डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची 132वी जयंती, स्वतंत्रता, समानता, बंधुतेचा संदेश जगाला देणाऱ्या महामानवाला अभिवादन। रमेश बैस यांची राज्यपाल पदातून लवकरच सुटका होण्याची चर्चा। छत्तीसगडमध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुकीसाठी बैस होऊ शकतात भाजपचा चेहरा। नितीन गडकरींना धमकी देणाऱ्या जयेशच्या तपासात धक्कादायक खुलासा। आरएसएसचे निकटवर्ती असल्याने गडकरींना लक्ष्य केल्याची माहिती। कर्जाचा हप्ता चुकल्यास दंडावरील व्याज होणार रद्द। आरबीआय कडून नवा नियम जारी, ग्राहकांना मोठा दिलासा। खासगी शाळांकडून फी वसुलीचा तगादा। एकरकमी फी भरण्याचे आदेश दिल्याने पालक संतप्त। शालेय शिक्षण विभागाने हस्तक्षेप करण्याची मागणी। जांभीनाका इथल्या बेकायदा फेरीवाले विक्रेत्यांना न हटवल्यास ठाण्यात उद्या भाजी मार्केट बंद ठेवणार। फळभाजी विक्रेत्या संघाचा इशारा। तोडगा न निघाल्यास ठाणेकरांचे भाजीचे होणार वांदे। राज्यात पावसाचा मुक्काम 17 एप्रिलपर्यंत वाढला। आजही मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात वादळी पावसासह गारपिटीचा इशारा। जुन्नरमध्ये अवकाळी पावसाची हजेरी। वादळी वाऱ्यासह आलेल्या पावसाने बळीराजाच्या चिंतेत भर। मुंबई ते ठाणे दरम्यानचा प्रवास आता सिग्नल फ्री होणार। पूर्व द्रुतगती महामार्गावर छेडानगर जंक्शन इथल्या उड्डाणपुलाचं मुख्यमंत्र्यांच्या हस्ते लोकार्पण। सेने स्टाईल पाठलाग करून महाविद्यालयीन तरुणाची हत्या। सांगलीतल्या वसंतदादा साखर कारखाना परिसरातील घटनेने खळबळ, हत्येचं कारण अस्पष्ट। जुन्नरच्या उदापूरला काळ भैरवनाथ आणि ग्रामदेवता मुक्तदेवीच्या यात्रेत फिरत्या बगाडाचा थरार। भाविकांकडून भंडारा आणि खोबऱ्याची उधळण। उठाव कमी असल्याने भाज्यांच्या दरात घसरण। होलसेल मार्केटमध्ये गवार, शेंगा, मिरचीचे दर घसरले। पंतप्रधान मोदी आज आसामच्या दौऱ्यावर। गुवाहाटीत विविध कार्यक्रमांना लावणार उपस्थिती। आणि शुभमन गिलच्या दमदार अर्धशतकाच्या बळावर गुजरात टायटन्सने पंजाबचा 6 विकेट्सने केला पराभव। गुजरातचा हा 4 सामन्यातील तिसरा विजय।